प्रकारे. मग आज संवाद का जनसंवाद का घेतला? बिबट्याच्या वेळेला का नाही घेतला? अरे बिबट्याच्या वेळेला आम्ही जे काम केलं ते आम्हीच केलं. तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून 12 कोटी रुपये मंजूर करून दिले, पिंजरे घेऊन दिले, लोकांचं जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. आणि मग तुम्ही आंदोलन केलं. घटना शिरूर तालुक्यात झालेली होती. मग आंदोलन आंबेगाव तालुक्यामध्ये का? आणि कायदा तुम्हाला जर माहीत नसेल तर समजून घ्या की राष्ट्रीय महामार्ग 10 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्हाला अडवता येत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जर असा कोणी अडवला, कारण याही बाजूला रांग लागली, त्याही बाजूला रांग लागली, ॲम्ब्युलन्स असतात, पेशंट असतात, डायबिटीसवाले लोक असतात, त्यांना त्रास होतो. आणि मग 10-10 किलोमीटर लाईनी लागल्या तरी तुमचं आंदोलन चाललं आहे. आणि मग रात्रीच्या वेळेला येऊन तुम्ही गुपचूप ते आंदोलन त्या ठिकाणी मग सोडून दिलं, तर त्या आंदोलनामध्ये वळसे पाटील का सहभागी झाले? अरे मी सत्तारूढ पक्षाचा माणूस आहे. मी पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे. मी पक्षाच्या कोर कमिटीचा मेंबर आहे. निर्णय घेणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना आर्थिक सल्ला देणारी जी कमिटी आहे मित्रा नावाची, त्या कमिटीचा मी उपाध्यक्ष आहे. कर्जमाफीचा प्रस्ताव तिथूनच पुढे गेला, मग तो कॅबिनेटमध्ये गेला आणि मग तो त्या ठिकाणी लागू झाला. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा दुरुस्त करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे.